या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। परवानगी कायद्याने देत नाही आम्हाला माहिती आहे ना, पण तुम्ही आम्हाला सहकार्य करा ना साहेब। दुसरीकडे सगळीकडे तुम्हाला हेडू शूटिंग आता काढून जाऊया, किती आंदोलनात अडपोळी झाली ते पोलीस ऐका, हे बघा, जे बेकायदेशीर आहे त्याला पोलीस परवानगी देऊ शकत नाही। मी कुठं म्हणतो तुम्ही आमच्या हद्दीमध्ये आपलं टायर वेळ जाळण्याचं कृत्य करायचं नाही, स्पष्ट सांगा। असं काही चुकीचं करू नका। तुम्ही चांगल्या योग्य मार्गाने तुम्ही आंदोलन करा, आमचा पाठिंबा आहे। बेकायदेशीर करा तर आमचा विरोध राहील, तुमच्या कारवाई होईल। प्रत्येक गोष्ट यांना सांगून केली, प्रत्येक गोष्ट विचार केली ना, खरं सांगा नाही केली का नाही, फक्त एवढं मला सांगा। आता पण हा मला काय असं असतंय का? म्हणजे तुम्ही आम्हाला करू देणार नाही, तसा विषय नाही आहे। 100% नाही करून देणार, 1000% नाही करून देणार। हो गर्दी बसा, आम्हाला आमचं काम करू द्या। सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे सुरू असलेल्या कोळी समाजाच्या उपोषण स्थळी उपोषणकर्ते आणि पोलिसात वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले। मागील 8 दिवसांपासून कोळी समाजाच्या वतीने एसटीचे दाखले मिळावेत या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे। आमरण उपोषणादरम्यान आज कोळी बांधव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं। आंदोलनस्थळी निषेध करण्यासाठी कोळी समाज बांधवांनी सदर बाजार पोलिसांकडे परवानगी मागितली होती, मात्र आंदोलन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी पोलिसांकडून नाकारण्यात आली। उपोषणकर्ते आणि पोलिसात शाब्दिक वादावादी झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले। सदर बाजार पोलिसांनी शांततेत आंदोलन करा, तुम्हाला आम्ही आमरण उपोषणाची परवानगी दिलेली आहे, सभा घेण्याची परवानगी दिलेली आहे, कायदेशीर मार्गाने आंदोलन करा अशी विनंती करण्यात आली। टायर जाळणे किंवा अन्य कुठला मार्ग अवलंबणे तो बेकायदेशीर आहे, आम्ही ते होऊ देणार नाही असे पोलीस प्रशासन सांगत होते। तर दुसरीकडे कोळी समाज बांधवांकडून तुम्ही आमच्यावर दडपण आणत आहात का, दबाव आणत आहात का असे सांगत पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेला विरोध करण्यात आला। मुळात गेल्या 8 दिवसांपासून कोळी बांधवांचे शांततेत आंदोलन सुरू आहे। सोलापूर शहर पोलीस प्रशासनाने त्यांना योग्य ती परवानगी दिलेली आहे। शांततेत आंदोलन करायला पोलिसांचा कोणताच विरोध नाही। पोलीस प्रशासन नेहमी सहकार्याच्या भूमिकेत आहे। तर दुसरीकडे कोळी समाज बांधवांच्या आंदोलनाची कोणतीच दखल घेतली जात नसल्याने कोळी समाज आता आक्रमक भूमिकेत येण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे पोलीस प्रशासन आणि कोळी बांधवांमध्ये काय घडलंय पाहतो व्हिडिओ। 9 दिवस आहे, एक साधा अधिकारी लक्ष नाही द्यायचं आणि निरपेक्षता नाही करायची। अधिकारी आम्ही तर साधी माणसं आहे तुम्हाला सहकार्य करा म्हटलं तर मी करतो। त्यांना बोलला की तेवढं मी पण तेवढं हे नाही, त्यांनी तेवढे लागण्याचे फक्त एवढं सांगतो मी आंदोलनाची व्यवस्था बिघडवणार हे 100% काळजी घेत नाही। मी तुमची माणसं आहेत यांना विचारा, काल एवढी माणसं असते 4-5 हजार एका देखील माणसांनी काय सांगितलं विचारा। 100% पोलिसाला सहकार्य झालं पाहिजे, 100% कुठलीही सोयव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, कुणालाही त्रास झाला नाही पाहिजे। आज लोक तुळजापुरात चालली म्हणून आंदोलन साहेब कॅन्सल केलं, साहेबांचा निरोप म्हणली यांनी म्हणलं ना, तुम्ही साहेबांचा निरोप आंदोलन केलं एका सेकंदात सगळ्यांना सांगितलं साहेब। काय केलं कलेक्टर उद्या ज्याला पालकमंत्री येते कसं बघतो आता पालक साहेब ऐकून घ्या। 9 दिवस आहे साहेब, 9 सदैव कर्मचाऱ्यांना आणि आमची काय मागणी पुन्हा पुसत नाही। माझ्या बापाकडे दाखला आता साधी गोष्ट, माझ्या बापाकडे दाखला आहे आणि मला मिळत नाही। दाखल्याचा जो अधिकार आहे तो सांगतो तुम्हाला काय त्याच्यामध्ये विनाकारण करतो। मग आम्ही काय केलं पोलिसांना त्रास दिला अचानक कुठे अचानक मी काल सांगितलं होतं, काल निरोप दिला होता रस्ता रोको करणारे काय सांग। उलट यांनी म्हणले की साहेबांचा निरोप आहे
मी काय निरोप दिला होता? काय निरोप दिला? आंदोलन कर बघा. मग चुकीचं थोडं बोलणार आम्ही. म्हणूनच म्हटलं मी तुमचा आदर राखला ना साहेब, आम्ही आदर राखला. आम्ही परवानगी देऊ नका सहकारी करा आम्हाला निश्चित नोंद म्हणजे काय झालं? सहकार्य करायचं, काय सहकार्य करायचं? असं केलं नाही साहेब. खूप दिवसापासून नाही, तुमच्या साहेब, आम्ही राव एवढा ऐका. काय सहकार्य करू नाही, ऐका ना साहेब, करू द्या ना आम्हाला राव, जाऊ द्या ना. आम्हाला कुठं शासनाची तरी आमची हालत नाही या गोष्टी. नाही, असं नाही. तुम्ही परवानगी लेखीमध्ये घेऊ नका, तुम्ही लेखी देऊच नका आम्हाला, फक्त थोडं सहकार्य करायचं बाबा निश्चित लिखित देता येत नसतं. ते लिखित देता येत नसतं मला माहिती आहे साहेब. कायद्याच्या पुढे राहून तुम्हाला काम करायचं हे मला माहिती आहे. मी काय आज आंदोलन करत नाही, वयाच्या 11 वर्ष ह्या क्षेत्रात आहे. मला माहिती आहे, फक्त सहकार्य असावं एवढी आमची अपेक्षा आहे. काय सहकार्य फक्त पाहिजे? आम्हाला करू द्या साहेब, तुम्ही येऊ नका करू द्या. येऊन हे करतो कुणालाही इजा न पोचवता आम्ही आंदोलन साहेब, करतो. इकडे बघा. तुमच्या शब्दाच्या बाहेर जात नाही, अजिबात नाही. कायरा तरी चालू द्या ना आम्हाला. सर आम्ही कुठं तोडफोड करत नाही, कुठल्या बस पडत नाही. सगळे साहेब, ऐका ना. तुम्ही तुमचं काम साहेब, करता, ऐका. आम्हाला आमचं काम करू द्या. ऐका हा. तर साहेब, आम्ही यापूर्वी बघा अनेक आंदोलन झाली, सगळे लोक सगळ्या प्रकारचे आंदोलन करतात राहू, त्यावेळेस काहीच नाही. आम्हाला आम्ही गबसून करतो तरी आमचा अन्याय नसेल. काय अन्याय? मग काय काय अन्याय? आम्हाला तुम्ही निषेध देखील व्यक्त करू द्या नाही. करा ना तुम्ही, कसं इथं करा ना, कसं काय कसं तुम्हाला इथं करायचं कसं करा. करते? असं थोडी असतं इथं कसं इथं कसं करते साहेब? तुमचं शिष्टमंडळ परवानगी देतो मी. शिष्टमंडळ नको साहेब, शिष्टमंडळ इथं येऊ दे ना. बघा इथला विषय तुम्ही नाही. बोलवा ना, कसं आमचं काय बोलायचं? म्हणणं नाही. आम्ही कसं बोलवणार? त्यांचं काम कलेक्टर आणि शासनाकडे आहे. कलेक्टर इथे येणार आहे. नाही नाही, हो असं पण नाही. ह्यांनी कलेक्टर जाऊन विनंती करा, तुम्ही या या, तुम्ही सांगा त्यांना. आम्ही काय इच्छा, आमची काय इच्छा आहे? आमची इच्छा तुम्हाला आता माझ्या हातात असेल, मी माझ्या सैनिक देऊ का आता नाही, प्रमाणपत्र तुमच्याकडून सांगा. तुम्ही सहकार्य करू शकता साहेब. सगळ्याला सहकार्य होते, आम्हालाच होत नाही का? म्हणजे आमचं कोणाला सहकार्य समाज केलं? काय सगळीकडे सहकार्य काय सगळ्या सहकार्य केलं? तुमच्या पोलीस स्टेशन नसेल पण सगळ्या ठिकाणी जेव्हा आंदोलन होतं ना, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन आहे ते आम्हाला बघू वाटत नाही ते असे आंदोलन आहे साहेब. पण कधीच आम्ही एकही आंदोलनात पोलीस समाजाने असं केले का बघा, ऐकलं नाही का बघा, कधी काय केले का बघा, काहीच केलं नाही. हॅलो या सहकार्य मंत्रालयात करा ते फडणवीसच्या कुंड्या फोडल्या लोकांनी जाऊन. विनंती आहे, फक्त ऐका, शासनाला जाग आणण्यासाठी कोणाला विरोध करण्यासाठी नाही किंवा पोलिसांना त्रास व्हावा म्हणून असं देखील नाही साहेब. फक्त शासनाचं लक्ष वेधून घ्यायसाठी साहेब असं नका करू. आपलं शिष्टमंडळ आता ऐका, भेट घ्या कलेक्टर साहेबांची 5,000 ऐका की किंवा मंत्री महोदयांची भेट घ्या. आमचं काय म्हणणं आहे? साहेब 5,000 मुला मुलींना शाळेत काढून टाकले आता. MBBS ला नंबर लागलेला साहेब, एवढा अन्याय राव. आणि आमच्याकडे असताना बापाकडे आहे आणि मुलाला ती नाही. एवढीच मागणी आहे, फक्त त्याच्यात जी अडचण निर्माण करताना करू नको, फक्त लक्ष द्यायला साहेब. असं कशाला करा? तुमचं 7 असावी, म्हणजे तुम्हाला कायद्यात काय करता येत नाही आम्हाला माहिती आहे, फक्त 7 असावी साहेब. आता तुम्हाला कलेक्टर साहेबांची भेट घ्यायला साथ देतो. काय तुम्हाला कसली साथ पाहिजे? न सांगताना करते मग न सांगता अचानक करते काय तुमची तुम्ही जी करायची कायद्याचा हॅलो. बरोबर, ती करायची कायद्याचा प्रयत्न करा. हा जय हिंद. हा हा यातलं आंदोलन उग्र होते असं केलं आमच्या लक्षात ठेवा. आणि सहनशील त्यांना 9 दिवस असं आणि ते आंदोलन उग्र स्वरूपात ऑटोमॅटिक मला नाही देऊ नका परवानगी. तुमची परवानगी कायद्याने देत नाही आम्हाला माहिती आहे ना, पण तुम्ही आम्हाला सहकार्य करा ना साहेब. दुसरीकडे सगळीकडे तुम्हाला हेडिंग शूटिंग आत्ता काढून जाऊया. किती आंदोलनं जाळपोळी झाली ते कोणी किती आंदोलन आहे ते असे रस्त्यावर टायर जाळलेले ते किती आंदोलनं गाड्या पेटवत आहे. हे मी पोलीस बाजूला असली तरी बघितलं नाही. आम्हाला माहीत नाही का साहेब? आम्हाला माहिती आहे ना, फक्त आमची इच्छा की आम्हाला लेखी काही देऊ नका, सहकार्य करा. तुम्हाला लेटर त्या वचना जाऊन भेटावून तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला पोलीस स्टेशनला. अहो भेटून आलो ना मी. बरं सरकारला भेटला साहेबाला सरकारला भेटलो होतो. हां ठीक आहे या असं नाही ना. ऐका, हे बघा, जे बेकायदेशीर आहे त्याला पोलीस परवानगी देऊ शकत नाही. मी कुठं म्हणतो आणि तुम्ही आमच्या हद्दीमध्ये आपलं टायर वेळ जाळण्याचं कृत्य करायचं नाही. स्पष्ट सांगा, असं काही चुकीचं करू नका. तुम्ही चांगल्या योग्य मार्गाने तुम्ही आंदोलन करा, आमचा पाठिंबा आहे. बेकायदेशीर करा तर आमचा विरोध राहील, तुमच्या कारवाई होईल. हे सरळ सरळ आहे. तुम्ही विनाकारण आमच्या हातात काही बेकायदेशीर करणार साथ द्या म्हणणार, त्याला काही जमणार नाही. अहो साहेब निषेध व्यक्त करायचे. मग काय निषेध म्हणजे काय टायर जाळून करता येतो का? तुम्ही आंदोलन करून निषेध करा ना. हा निषेध काय तुमचा आहे ना, मग काय आता हा तुमचा निषेधच आहे ना. निषेध कसला हो साहेब? मग आता हे तुमचा, आम्ही तुम्हाला आमरण परवानगी दिली,
तुम्हाला कायदेशीर आम्हाला सगळं जे सहकार्य काय ते आम्ही करतोच आहे ना. तर तुम्हाला अजून काय पाहिजे सहकार्य? साहेब आम्ही कुठं म्हणतो तुम्ही सहकार्य करा. तुम्हाला तुम्ही मला म्हणताय तुम्ही साथ द्या साथ द्या. अहो परवा दिवशी आंदोलन करायला सगळे लोक इथं आलेले. मी सांगितलं अजिबात आंदोलन करायचं नाही. आणि पोलीस ऐका तसं नाही साहेब. तुम्हाला सहकार्य केलं नाही का सांगा, खरं सांगा. मी कुठं म्हणतो नाही केलं. मी म्हणजे म्हणलं तेच सांगतो मी. केलं तर मग त्याबद्दल तुम्ही हे म्हणा ना, तुम्ही जर आमच्या हाती असं टायर झाला ना असते का उद्योग करा. त्यांना विचारा साहेबांचा निरोप आहे. एका मिनिटात सांगितलं की नाही रे आपण तिथं नाही आंदोलन करायचं. प्रत्येक गोष्ट ह्यांना सांगून केली. प्रत्येक गोष्ट विचारते केली का नाही खरं सांगा. नाही केली का नाही फक्त एवढं मला सांगा. आता पण हा मला घेतात. काय असं असतंय का? हो, यांना बसवा, यांना बसवा. काय म्हणजे तुम्ही आम्हाला करू देणार नाही. तसं विषय नाही आहे. नाही, नाहीच हा, करून या देणार. बघून घेणार. नाही, हा नाहीच विषय करून कसा आहे? देणार. नाही, अजून 100% नाही करून देणार. 1000% नाही करून देणार. हो गर्दी बसा सर. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.